सध्या बाजारात लिंबू आणि हिरवी मिरची खूप छान प्रकारे येत आहेत. त्यामुळे असं चटकदार, चटपटीत, वर्षभर टिकणारे आणि बुरशी न येणारे चटपटीत लोणचं आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत. तेही मसाला कसा बनवायचा आणि लोणचं कसं भरायचं सविस्तर कृती मी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. तर सर्वात आधी आपण पाव किलो लोंगी हिरवी मिरची घ्यायची आहे. जर तुम्हाला चटपटीत थोडं तिखट आंबट लोणचं पाहिजे असेल तर अशी डार्क हिरव्या कलरची आपल्याला मिरची घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही जी पोपटी कलरची मिरची असते ना ती घेतली तरीही चालेल. मिरची घेतल्यानंतर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. त्यानंतर ती एका कोरड्या फडक्याने पुसून फॅन खाली 1 तासासाठी ठेवून दिली होती आणि नंतर त्याचे पूर्ण देठ काढले आहेत. लक्षात घ्या, आधीच देठ काढू नका, कारण त्यामध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते. त्यामुळे धुवून घ्या, नंतर पूर्ण कोरडी होऊ द्या आणि मग त्याचे देठ काढायचे आहे. देठ काढल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे बारीक बारीक कापून घ्यायचे आहे. तुमच्या आवडीनुसार मिरचीच्या फोडी तुम्ही लहान मोठ्या करू शकतात, पण अशा प्रकारे जर मिरची कापली ना तर मिरचीमध्ये छान प्रकारे मसाला मुरतो आणि लोणच्याला चवसुद्धा छान येते. मिरचीचे प्रमाण पाव किलो आणि लिंबूसुद्धा पाव किलो आहेत. 4 लिंबू आपण घेतले आहेत. त्यापैकी जो मोठा लिंबू आहे ना तो बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि उरलेले 3 लिंबू आपल्याला चाकूने किंवा विळीने बारीक बारीक फोडी कापून घ्यायच्या आहेत. तुम्ही बारीक बारीक फोडी कापा किंवा मीडियम साईजच्या कापल्या तरीही चालतील, पण बारीक बारीक फोडी कापल्याने काय होतं की जो मसाला असतो ना तो फोडीमध्ये छान प्रकारे मुरतो आणि त्यामुळे फोडींची चव अतिशय छान येते. आता फोडींमधील जे बिया होते ना त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे लोणच्यामध्ये जर बिया गेल्या तर दाताखाली येण्याची शक्यता असते आणि त्या बियांची चव ही कडवट असते. त्यामुळे लोणच्याची चव बिघडू शकते आणि लोणचं खराब होण्याची शक्यतासुद्धा असते. पूर्ण बिया काढल्यानंतर आपल्याला लिंबूच्या अगदी बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहे किंवा मीडियम साईजच्या ठेवल्या तरीही चालतील. आता अशा प्रकारे मी लिंबूच्या फोडी करते आहे आणि जेव्हा आपण लिंबूच्या फोडी करू ना तेव्हा चाकू किंवा विळी अगदी धारदार घ्यायचा आहे. जेमतेम खूप धारदार असल्याने पटापट फोडी छान येतात. आणि बघा, अशा प्रकारे मी मीडियम साईजच्या लिंबूच्या फोडी करून घेतल्या आहेत. आता या सर्व फोडी आपण मिरचीच्या भांड्यामध्ये टाकूया. आता 2 गट्टी लसणाच्या पाकळ्या घेऊया. लसूण सोलून घेऊया. आता 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहे. लसूण आपल्याला चाकूच्या साहाय्याने हुबा 2 ते 3 फोडींनी कापून घ्यायचा आहे, जेणेकरून लसूणमधील जो फ्लेवर आहे तो मसाल्यामध्ये छान प्रकारे उतरेल आणि लोणच्याची चव छान येईल आणि लोणच्यामधील जो मसाला आहे तो सुद्धा लसणामध्ये छान प्रकारे मुरेल. जर तुम्ही लसूण खात नसणार ना तर स्किप केला तरीही चालेल. अशाच प्रकारे पूर्ण लसूण आपल्याला या भांड्यामध्ये उभ्या फोडींनी कापून टाकून द्यायचा आहे. आणि जो आपण एक लिंबू बाजूला काढून ठेवला होता ना तो सुद्धा लिंबू आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा रस करून या भांड्यामध्ये टाकून द्यायचा आहे. लिंबूचा रस टाकल्याने मिरचीमधील तिखटपणा कमी होतो. लिंबूचा रस टाकल्यानंतर हे मिश्रण पूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून लिंबूचा रस मिरचींमध्ये व्यवस्थित मुरेल. आणि त्यानंतर हे मिश्रण 2 ते 3 तासासाठी बाजूला ठेवून रेस्ट करत ठेवायचं आहे, जेणेकरून लिंबूचा रस या मिरचीमध्ये छान प्रकारे मुरेल आणि मिरची तिखट लागणार नाही. लोणचं बनवताना कधीही भांडे घेताना स्वच्छ आणि कोरडे असायला हवे. त्याचप्रमाणे चम्मचसुद्धा स्वच्छ आणि कोरडा असायला हवा. त्याचप्रमाणे हातसुद्धा कोरडे आणि स्वच्छ असायला हवे. अजिबात मॉइश्चरपणा किंवा एखादा थेंब पाण्याचा लागायला नको. जर पाण्याचा थेंब किंवा मॉइश्चरपणा असेल तर लोणचं लवकर खराब होतं आणि वर्षभर टिकत नाही. आता मिश्रण 2 ते 3 तासासाठी बाजूला रेस्ट करत ठेवायचं आहे. तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया. आता गॅसवर एक कढाई ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि 2 चम्मच धने आणि 2 चम्मच बडीशोप टाकून फक्त 1 मिनिटासाठी आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे, जेणेकरून फक्त हाताला गरम लागेल एवढंच आपल्याला हे मिश्रण तापवून घ्यायचं आहे. खूपच गरम करायची गरज नाही. आपल्याला फक्त मसाल्यांमधील इसेन्शियल ऑइल रिलीज करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चम्मच जिरे घेऊन जिरेसुद्धा मस्त तापेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात मी हातानेच मसाले चाळते आहे, म्हणजे मला कळेल की मसाले फक्त गरम होत आहेत. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून द्यायची आहे, म्हणजे मसाले तापलेले आहेत. आता यामध्ये अर्धा चम्मच मेथीदाणा टाकून परत 2 सेकंदासाठी मसाले परत परतून घ्यायचे आहे, म्हणजे मेथीदाणासुद्धा छान प्रकारे 2 सेकंदासाठी तापला जाईल.
आता एका डिशमध्ये आपल्याला मसाले काढून घ्यायचे आहे आणि पूर्णतः गार करून घ्यायचे आहे। आता त्याच कढईमध्ये गॅसची फ्लेम मिडियम करून त्या कढईमध्ये 4 चम्मच मोहरीचे दाणे टाकायचे आहेत। ही दळलेली म्हणजे बारीक केलेली मोहरी आहे। जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल ना तर काळी मोहरी घ्या आणि मिक्सरमध्ये पल्स मोडवर दळून अशा प्रकारे फक्त गरम होईपर्यंत परतून घ्या। गॅसची फ्लेम फक्त कढईत गरम होईपर्यंत मीडियम ठेवली आहे आणि नंतर मी लो करून दिली आहे। 2 मिनिटांपर्यंत आपल्याला ही मोहरीची डाळ तापवून घ्यायची आहे आणि लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे। मोहरीची डाळ एका डिशमध्ये काढून डाळसुद्धा पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला गार होऊ द्यायची आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी अगदी अचूक माप सांगितलेलं आहे। तुम्ही त्याप्रमाणे जर लोणचं बनवलं ना तर वर्षभर लोणचं 100 आणि 101% नक्कीच व्यवस्थित राहील। बुरशी अजिबात येणार नाही। आता मसाले आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहेत। फक्त मोहरी टाकायची नाही तर जिरे, धने आणि बडीशोप आपल्याला या मिक्सरमध्ये टाकून द्यायचे आहे। त्यानंतर 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट घ्यायचं आहे। त्यानंतर 2 चम्मच मीठ घालायचं आहे। अर्धा चम्मच हिंग टाकायचा आहे आणि 1 मोठा चमचा हळद टाकायची आहे। हे मिश्रण रवाळ आपल्याला दळून घ्यायचं आहे। खूप बारीक किंवा खूप जाडसर दळायचं नाही तर अगदी रवाळसारखं म्हणजे भगरचे दाणे असतात ना त्याप्रमाणे आपल्या रवाळसारखं दळून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। आता मसाला आपला रेडी झालेला आहे। आता एका कढईमध्ये 1 वाटीभर मी तेल घेतलं आहे। मी अचूक माप तुम्हाला सांगते आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देते आहे। तुम्ही नक्की चेक करा आणि त्याचप्रमाणे लोणचं बनवा। इथे एका कढईमध्ये 1 वाटीभर शेंगदाणा तेल घेऊन हलकासा धूर निघेपर्यंत आपला गरम करून घ्यायचा आहे। तेल गरम झालं की गॅस बंद करा आणि तेल कोमट होईपर्यंत गार होऊ द्यायचं आहे। थोडंसं मोहरीचे दाणे टाकून बघायचे आहे। जर दाणे फसफसल्यासारखे जर वाटलं तर समजून घ्यायचं की तेलाचं टेम्परेचर अगदी परफेक्ट आहे। जेमतेम आपला बोट सोसेल अशा प्रकारे आपला तेल कोमट होऊ द्यायचं आहे आणि या तेलामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरीची डाळ 2 ते 3 मिनिटांपर्यंत सतत चम्मचच्या सहाय्याने ढवळत राहायचं आहे आणि त्यानंतर आपण दळलेला रवाळ मसाला टाकायचा आहे। मसालासुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत सारखा ढवळत राहायचा आहे जेणेकरून कोमट तेलामध्ये या मसाल्याचे जे फ्लेवर्स आहेत ते छान प्रकारे उतरतील आणि गठोळ्या होणार नाही। अशाच प्रकारे आपल्या पूर्ण गठोळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि मसाला छान प्रकारे तयार करून घ्यायचा आहे। आता हे जे मिश्रण आहे ना हे अगदी परफेक्ट रेडी झालं आहे। आता हे मिश्रण आपला अगदी पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही जर रात्री हा मसाला तयार करून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी लोणचं भरलं ना तरीही चालेल। मी त्याचप्रमाणे केलं, रात्री हा मसाला तयार करून ठेवला आणि झाकून ठेवला। दुसऱ्या दिवशी आपण लोणचं भरणार आहोत। तर बघा दुसऱ्या दिवशी मसाल्याची थिकनेस अगदी छान होते आणि तुम्ही बघू शकता किती छान वरती तेल आलं आहे आणि मोहरीची डाळसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी मस्त थिकनेसपणा या मसाल्याला आलेला आहे। आता आपण ज्या भांड्यामध्ये मिरची आणि लिंबू ठेवलं होतं ना ती मिरची लिंबूमध्ये आपला हा मसाला पूर्ण मिक्स करून द्यायचा आहे। मसाला मिरची आणि लिंबूमध्ये लगेच टाकून द्यायचा आहे आणि पूर्ण मसाला या मिरची लिंबूमध्ये चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून द्यायचा आहे। मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण एका चिनी मातीच्या वाटीमध्ये किंवा काचेच्या वाटीमध्ये ट्रान्सफर करून साधारणतः 3 ते 4 तासासाठी रेस्ट करत बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्याच बरणीमध्ये हे लोणचं भरायचं आहे। जर तुम्ही प्लास्टिकची किंवा एखादी फायबरची किंवा अन्य कोणतीही बरणी घेणार तर लोणचं अजिबात वर्षभर टिकणार नाही। त्यामुळे तुम्ही काचेची बरणी किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये हे लोणचं नक्की स्टोअर करून ठेवा आणि वर्ष ते 1.5 वर्ष हे लोणचं आरामात टिकतं। त्यामुळे तुम्ही संकोच न करता हे लोणचं नक्की करून बघा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।